रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। तर अशाच प्रकारे समोर ध्येय ठेवून वाटचाल केली तर यश मिळणारच असतं। आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथील सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं मोठं यश मिळवत NMMS परीक्षेमध्ये 10व्यांदा संपूर्ण देशात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल या शाळेनं केला आहे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन परिषद आयोजित व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाने गगन भरारी घेतली आहे। अबकी बार 200 पार, अबकी बार 1 करोड पार असा जल्लोष गुरुकुलामध्ये पाहायला मिळतोय। या परीक्षेमध्ये 227 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून त्यांना 1,08,96,000 रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होते आहे। सोबतच सारथी शिष्यवृत्तीमध्ये 192 विद्यार्थी पात्र ठरलेत, त्यांना देखील 73,72,800 रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे। NMMS व सारथी परीक्षा मिळून 1,82,68,800 रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे। आजपर्यंत या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहिला तर 1,680 विद्यार्थी निवडले गेले आहेत। त्यांनी एकूण 8,06,40,000 रुपयांची शिष्यवृत्ती आजवर मिळवली आहे। या परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यानंतर प्रति विद्यार्थी 48,000 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होते। तर हे ऐतिहासिक यश आपलं सर्वस्व पणाला लावलेल्या आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियमच्या सर्व संबंधित शिक्षकांच्या अपार परिश्रमाची फलश्रुती आहे। या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनातून सर्व विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, विषय शिक्षक यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं आहे। या सर्व विद्यार्थ्यांचं परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे। सोबतच शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, माई पटेल मॅडम आणि इतर सर्व व्यवस्थापक यांनी देखील अभिनंदन कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।